की हिंदू धर्मियांच्या सण आणि उत्सवांची रेलचेला असणारा पवित्र महिना आणि याच पवित्र महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं उत्तमपूर्ण अर्थात ओतूरचं ग्रामदैवत भगवान कपाडिकेश्वरांचा यात्रा महोत्सव संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी यात्रा म्हणजे भगवान कपाडिकेश्वरांची ही यात्रा आणि खऱ्या अर्थानं ह्या यात्रेचं संपूर्ण नियोजन कपाडिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अनिल शेठ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण महिनाभराच्या यात्रेचं नियोजन केलं जातं। या यात्रेचं नियोजन तसं पाहिलं तर अगदी एक महिन्यापूर्वीच या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। ही यात्रा उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून दूरदूरवरून भाविक यात्रेकरू आणि व्यापारी खेळण्या पाळण्याची दुकाने या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात आणि या संपूर्ण यात्रेचं खऱ्या अर्थानं नियोजन करण्यासाठी सर्व शासकीय डिपार्टमेंटला या ठिकाणी विश्वासात घेऊन मीटिंगला बोलवून त्यांच्या वतीने या ठिकाणी यात्रेचं नियोजन केलं जातं। त्यामध्ये ओतूर ग्रामपंचायत असेल, महसूल अधिकारी असतील, MSEB असेल, त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओतूर पोलीस स्टेशन या सर्वांची एक महिन्यापूर्वी मीटिंग घेऊन या यात्रेच्या नियोजनाला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे आणि त्या पद्धतीने प्रत्येक डिपार्टमेंटने आपापली जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी यात्रेसाठी तयारी सुरू केलेली आहे। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ही यात्रा जी चालू होते ती श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी विशेषतः प्रत्येक श्रावणामध्ये जनरली 4 सोमवार पडतात पण कधी कधी 5ही श्रावणी सोमवार या ठिकाणी येतात आणि या 4ही आणि 5ही श्रावणी सोमवारचं नियोजन खऱ्या अर्थानं देवस्थानचे अध्यक्ष माननीय अनिल शेठ तांबे यांच्या नियोजनानुसार चालतं। यंदाही या ठिकाणी श्रावण महिन्यात 4 सोमवार आलेले आहेत आणि त्या 4ही सोमवारचं नियोजन पुढील प्रमाणे आहे। पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे आणि या दिवशी खऱ्या अर्थानं शालेय दिंडी स्पर्धेचं आयोजन केलं जातं। या ओतूर आणि ओतूर परिसरातील सर्व शालेय विद्यार्थी वारकरी वेग धारण करून या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी होतात। या दिंड्या गावातील पांढरी मारुती मंदिरामध्ये त्यांचं सुरुवातीला देवस्थानच्या वतीने स्वागत केलं जातं आणि त्यानंतर तिथून या दिंड्या बालदिंड्या या ठिकाणी कपाडिकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असतात। या सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी इन्स्टंट दर्शन दिलं जातं, त्यांना आल्या आल्या लगेच दर्शन दिलं जातं, त्यामुळं त्या लहान मुलांची कुचंबना होत नाही। त्याचबरोबर त्याच दिवशी या ठिकाणी वारकरी भजन महोत्सवही पांढरी मारुती मंदिराच्या खुल्या व्यासपीठावर संपन्न होतो आणि या यात्रेचं जर तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं कलात्मक तांदळाच्या पिंडी प्रत्येक सोमवारी जसजसे सोमवार वाढत जातील तसतशा कलात्मक पिंडी वाढत जातात। पहिल्या सोमवारी 1 पिंड होती, दुसऱ्या सोमवारी 2, तिसऱ्या सोमवारी 3, चौथ्या सोमवारी 4 आणि 5-6 वर्षातून 5वा श्रावणी सोमवार येतो। मग 5व्या श्रावणी सोमवारी 5 कलात्मक पिंडी या ठिकाणी तयार होतात। हे झालं पिंडींचं किंवा देवाचं वैशिष्ट्य। तसं पाहिलं तर हे देवस्थान जागरूक देवस्थान आहे, त्यामुळं दूरदूरवरून भाविक या ठिकाणी या पवित्र श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी दर्शनासाठी येतात। पहिला सोमवार तुम्हाला सांगितला, दुसरा श्रावणी सोमवार, दुसऱ्या श्रावणी सोमवारी या ठिकाणी मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे 2 कलात्मक पिंडी या ठिकाणी तयार होत असतात। त्याचबरोबर गावातील पांढरी मारुती मंदिरामध्ये संगीत भजन महोत्सव हा संपूर्ण दिवसभर भजनांचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालतो आणि हा कार्यक्रम त्या ठिकाणी देवस्थानच्या वतीने आयोजित केलेला जातो। त्याचबरोबर या ठिकाणी येतो तो 3रा श्रावणी सोमवार आणि 3ऱ्या श्रावणी सोमवारपासून खऱ्या अर्थानं या यात्रेची गर्दी शोभा ही वाढत जाते। 3ऱ्या श्रावणी सोमवारी आपल्या संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यात किंबहुना पुणे जिल्ह्यात नाही असा कुस्त्यांचा नैसर्गिक आखाडा आहे आणि या आखाड्यामध्ये खऱ्या अर्थानं 3ऱ्या श्रावणी सोमवारपासून हौशी कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाते। या आखाड्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर हा नैसर्गिक आखाडा, परंतु आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आपला माणूस किल्ले शिवनेरीचे शिलेदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या भव्य दिव्य स्टेडियमचं हे रूपांतर स्टेडियमचं नूतनीकरण झालेलं आहे आणि हे स्टेडियम म्हणजे कैलासवासी आमदार शंभरशेठ तांबे कुस्ती स्टेडियम। या स्टेडियममध्ये 3ऱ्या श्रावणी सोमवारपासून कुस्त्यांच्या जंगी स्पर्धा
सुरुवात होती. तुम्ही मला रेवडी काय, तर रेवडी म्हणजे गावातील जी छोटी छोटी मुलं आहे त्यांची पहिली मानाची रेवडीची कुस्ती होती. मग त्यातल्या एखाद्या लहान मुलाच्या कुस्तीला या ठिकाणी फेटा बांधून त्यांचा सन्मान केला जातो आणि त्यांना बक्षीस म्हणून रेवडी दिली जाते. रेवडी कुस्तीपासून कुस्तीला सुरुवात होती तर साधारण 15,000 ते 20,000 रुपयापर्यंतच्या कुस्त्या या तिसऱ्या श्रावणी सोमवारी होत असतात. आणि या श्रावणी सोमवारी आपल्या ओतूर परिसरातील जी विद्यालय आहेत, मग ते माध्यमिक विद्यालय असेल, कॉलेज असेल, या ठिकाणी जे विद्यार्थी समजा 10वीचे विद्यार्थी, परिसरातील 10वीचे विद्यार्थी, त्यांच्या शाळामध्ये जे विद्यार्थी प्रथम आलेत त्या सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. त्याचबरोबर अण्णासाहेब वगैरे कॉलेज आहे, शरदचंद्र पवार कॉलेज आहे, येथील या ठिकाणी जे विद्यार्थी 12वीमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले त्यांचा सन्मान या तिसऱ्या श्रावणी सोमवारी केला जातो. त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांचाही सन्मान या ठिकाणी कपर्दिकेश्वर देवस्थानच्या वतीने केला जातो. त्यानंतर खऱ्या अर्थाने येतो तो चौथा श्रावणी सोमवार. चौथ्या श्रावणी सोमवारी या ठिकाणी कलात्मक 4 तांदळाच्या पिंडी तयार होतात आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं दुपारच्या 1 ते 1:30च्या दरम्यान या ठिकाणी कुस्ती स्पर्धांना सुरुवात होते. गेल्या वर्षीपासून या ठिकाणी कुस्ती स्पर्धांची मध्ये आणि बक्षिसांमध्ये देवस्थाननी थोडासा बदल केलेला आहे. साधारण 7 ते 10 कुस्त्या या मोठ्या इनामाच्या कुस्त्या, साधारण 1,51,000 रुपयाच्या 2 कुस्त्या, 75,000 रुपयाच्या 2 कुस्त्या, 50,000 रुपयाच्या 2 कुस्त्या, 25,000च्या 2 कुस्त्या, अशा 8 ते 10 मोठ्या रकमेच्या कुस्त्या या ठिकाणी चौथ्या श्रावणी सोमवारी होत असतात. आणि चौथ्या श्रावणी सोमवारचं वैशिष्ट्य म्हणजे देवस्थानच्या वतीने या ठिकाणी ओतूर भूषण पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार ओतूर गावातील ओतूर नदीची जे व्यक्तिमत्व आपल्या कर्तृत्वावरती मोठे झालेले आहेत, किंबहुना ज्यांचं योगदान या कपर्दिकेश्वर देवस्थानला लाभलेले त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. यावर्षीचे ओतूर भूषण पुरस्कारार्थी आहेत माननीय श्री अरुण मणिलाल वोरा. या आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण काकांना यावर्षीचा ओतूर भूषण पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर यावर्षी खऱ्या अर्थाने आपण बरेचसे मान्यवर या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत. त्यामध्ये तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं तुमच्यामार्फतही तो उल्लेख झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी सांगतो. खऱ्या अर्थानं कपर्दिकेश्वर देवधर्म संस्था आणि कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेला संलग्न असणाऱ्या संस्था बाबाजी चैतन्य पालखी सोहळा आहे, ग्रामविकास मंडळ आहे. परंतु यंदाच्या वर्षी आपल्याला बाबाजी चैतन्य पालखी सोहळाचा ओतूर ते पंढरपूर असा जवळजवळ 42 दिवसाच्या पायी प्रवासासाठी आपली पालखी जात असते. आणि त्या ठिकाणी बाबाजी चैतन्य पालखी सोहळ्याने 15 गुंठे जागा एक 5-6 वर्षापूर्वी खरेदी केली. भौतिक सुविधा त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे. परंतु खऱ्या अर्थानं वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी तिथं मठाची आवश्यकता होती आणि ते मठाचं काम आत्ता सद्यस्थितीत चालू आहे. आणि या कामासाठी आपल्या भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार, दिलदार माणूस, दानशूर माणूस महेशदादा लांडगे यांनी 7 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी आम्हाला बाबाजी चैतन्य मठासाठी दिलेली आहे. त्यांचाही या ठिकाणी आम्ही चौथ्या श्रावणी सोमवारी नागरी सत्कार करणार आहोत. त्याचबरोबर हे झालं संपूर्ण चौथ्या सोमवारपर्यंतचं. प्रत्येक सोमवारी या ठिकाणी पहाटे 5 वाजता महाआरती होऊन या ठिकाणी मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं केलं जातं आणि संध्याकाळी शेवटचा भाविक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे मंदिर भाविकांसाठी खुलं असतं. 4 सोमवार झालेले असताना खऱ्या अर्थाने यात्रेची सांगता ही चौथ्या सोमवारनंतर किंवा 5व्या सोमवारनंतर येणाऱ्या मंगळवारी या ठिकाणी पुन्हा एकदा या स्वर्गीय आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे तथा जांभरशेठ तांबे या स्टेडियममध्ये पारंपरिक आमचा त्याला नाव आहे शिळा आखाडा. शिळा आखाडा या दृष्टीने आदल्या दिवशी यात्रा झालेली असते, श्रावण महिन्याची सगळी रेलचेल असते, तोही श्रावण महिन्याचा दिवस असतो, पण शिळा आखाडा. मग त्या आखाड्यामध्ये परत कुस्त्या होतात. साधारण सकाळी 10 वाजता कुस्त्यांना या ठिकाणी सुरुवात होते. 2 वाजेपर्यंत कुस्त्यांचा आखाडा चालतो आणि त्यानंतर संपूर्ण महिनाभरात या यात्रेचा जो जमा खर्च आहे त्याचं सगळं वाचन या ठिकाणी पांढरी मारुती मंदिराच्या सभागृहामध्ये केलं जातं. अशा पद्धतीने संपूर्ण महिनाभर चालणारी
ही उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा आणि तुमच्या मार्फत किंवा तुमच्या वतीने या ठिकाणी भाविकांना एक नम्र आव्हान करतो की आपण या यात्रेला या, आपली दर्शनाची इथं सुलभ सुविधा केली जाईल आणि तुमची सेवा करण्याची आमच्या देवस्थान कमिटीला या ठिकाणी तुम्ही संधी उपलब्ध करून द्या. हीच या तुमच्या वतीने संपूर्ण पुणे जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील भाविकांना एक नम्र विनंती. रामकृष्ण.